सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात एक अशी पवित्र पोथी वाचली जाते जी वाचल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात, घरात सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णूची विशेष अशी कृपा लाभते. होय, हीच ती पवित्र अधिक महात्म पोथी म्हणतात. अधिक महिन्यात केलेले जप, दान आणि वाचन 1000 पटीने फळ देते. पण या सर्वांमध्ये सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अधिक महात्म पोथीचे श्रवण वाचन. या पोथीत पुरुषोत्तम महिन्याचे अद्भुत महत्त्व, प्रेरणादायी कथा आणि भक्तांना मिळालेल्या चमत्कारिक फळाचे वर्णन केलेले आहे. चला तर जाणून घेऊया अधिक महिन्यात अधिक महात्म पोथी वाचण्याचे खरे महत्त्व. अधिक महात्म पोथी वाचण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अधिक महात्म पोथीत या महिन्यात त्या महिन्याचे महत्त्व, कथा, व्रत, नियम आणि भगवान विष्णूची कृपा कशी मिळते याचे सुंदर वर्णन केलेले आहे. या पोथीचे श्रवण केल्याने सुद्धा मन शांत होते, घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात असेही मानले जातं. पुराणानुसार एकदा सर्व महिने आपापल्या महत्वाबद्दल गर्व करू लागले. प्रत्येक महिन्याला सण, उत्सव आणि विशेष महत्त्व होते. पण अधिक महिना मात्र दुर्लक्षित होता, त्याला कोणी मान देत नव्हते. त्यामुळे अधिक महिना दुःखी झाला आणि भगवान विष्णूच्या चरणावर डोकं ठेवलं आणि शरण गेला. म्हणजे काय, प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही महत्त्व होतं. चैत्र महिन्यात पाडवा असतो, वैशाख महिन्यात नरसिंह जयंती असते, अक्षय तृतीया असते. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक सण असतं आणि प्रत्येक सणाचं वेगळंच, प्रत्येक महिन्याचं वेगळं असं महत्त्व असतं. पण अधिक महिन्यात काहीच नव्हतं, त्याच्यामुळं तो विष्णूच्या चरणी डोकं ठेवलं आणि शरण गेला आणि म्हणाला, अधिक महिना विनंती केली आणि म्हणाला, माझ्या महिन्यामध्ये कोणता सण नाही, कोणी व्रत नाही, कोणी मला मान देत नाही, त्यामुळे मला अपवित्र मानलं जात आहे. माझेही महत्त्व वाढवा. पूर्वी काय, अधिक महिन्याला मलमास म्हणायचे, मलमास नाव होतं अधिक महिन्याचं. तेव्हा भगवान विष्णूने अधिक महिन्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील. तुझे नाव पुरुषोत्तम महिना असेल. जो भक्त या महिन्यामध्ये जप, तप, दान, वाचन करेल त्याला मी स्वतः फळ देईल. तेव्हापासून अधिक महिना पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाऊ लागला आणि या महिन्यात अधिक महात्म पोथी वाचण्याची परंपरा सुरू झाली आहे. असं मानलं जातं की एक गरीब ब्राह्मण दररोज अधिक महात्म पोथी वाचत असे. त्याच्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न नव्हते, पण तो भक्तीने भगवान विष्णूचे नामस्मरण करत असे. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या वृद्धचं रूप घेऊन त्याच्या घरी गेले. तेव्हा त्याने काय केले, त्या गुरुनी त्याचे आदराने स्वागत केले. घरात काही नसतानाही त्याने प्रेमाने पाणी आणि साधं अन्न दिलं. भगवान विष्णू त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. काही दिवसातच त्याच्या घरी सुख समृद्धी आली, त्याचे जीवन बदलले. ही कथा आपल्याला सांगते की अधिक महिन्यात भक्तीने अधिक महात्म पोथी वाचल्यास भगवान विष्णूची कृपा नक्की मिळते. आता या महिन्यामध्ये पोथी कशी वाचावी, छोटे नियम करून कशी वाचावी. सकाळी स्नान करावं, देवासमोर दिवा लावावा आणि ती पोथी वाचावी. टाइम एकच ठेवावा, सकाळ किंवा दुपार किंवा संध्याकाळ, आणि शांत वातावरणामध्ये श्रवण करावे. दररोज एक अध्याय वाचला तरी चालतो, कारण 30 किंवा 33 अध्याय असतात या पोथीचे. वाचन करताना काही नियम सुद्धा पाळावेत. कोणते की स्वच्छता ठेवावी, देवासमोर बसावे, मन शांत ठेवावे, वाचनापूर्वी भगवान विष्णूचे नाम घ्यावे. आधी आपण जप करावा, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यामुळे कसं मन स्थिर होतं. मन स्थिर झाल्यानंतर आपलं पोथी वाचण्यामध्ये मन लागतं. पोथी वाचायची म्हणून वाचू नये की त्याचं मन लावून मनापासून वाचावी, कारण तो पोथी वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, अशी आपण पोथी वाचावी. या पोथी वाचण्याचे काय काय फायदे होते, घरामध्ये सुख समृद्धी येते, अडथळे दूर होतात, मन शांत होते, पुण्यप्राप्ती होते, भगवान विष्णूची थेट कृपा मिळते. अधिक महिना हा स्वतः भगवान विष्णूचा महिना मानला जातो, त्यामुळे या महिन्यात केलेले छोटेसे पुण्यही मोठे फल देणारे असते. अधिक महिन्यात वाचली जाणारी सर्वात पुण्यदायी पोथी म्हणजे अधिक महात्म. ही पोथी विशेषतः पुरुषोत्तम महिन्यात वाचण्याची परंपरा पहिलेपासूनच आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, ही महात्मक पोथी का वाचतात. याचं उत्तर आहे की अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, वाचन अनेक पटीने फलदायी होते. अधिक महिन्यात महात्म पोथीमध्ये पुरुषोत्तम महिन्याचे महत्त्व आहे, कथा आहे, नियम आहेत. याच्यामुळे काय होते, पापक्षालन, मनशांती आणि घरात सकारात्मक ऊर्जा मिळते असं शास्त्र सांगतं. पोथीत काय असतं,
पोथीमध्ये काय आहे तर पुरुषोत्तम महिन्याची उत्पत्तीची कथा, दान, जप, व्रत याचे महत्व, राजा राणी यांच्या कथा पण आहेत त्याच्यामध्ये, भगवान विष्णूची कृपा कशी मिळते याचं वर्णन केलेलं आहे. ही कथा प्रामुख्याने स्कंद पुराणामधील पुरुषोत्तम मास महात्म्यावर आधारित मानली जाते. तर ही कथा अधिक महिन्यात रोज वाचावी, सकाळी किंवा संध्याकाळी. मी आधीच म्हणलं की दीप प्रज्वलन करून वाचावी. याचे अधिक महात्मा पोथीचे अध्याय किती असतात साधारण पडते, बहुतेक 30 किंवा 33, काही ठिकाणी 30 आहेत, काही ठिकाणी 33 आहेत. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये केवळ एक अतिरिक्त महिना नाही, तो आपल्या जीवनाला बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे. अधिक महात्मा पोथी आपल्याला भक्ती, संयम आणि खरा मार्ग दाखवते. या पोथीचे वाचन म्हणजे काय, फक्त कथा ऐकणे नाही, काय आहे की आपल्या मनाला शुद्ध करण्याचा, पापक्षालन करण्याचा आणि भगवान विष्णूच्या कृपेचा अनुभव घेण्याचा एक पवित्र असा मार्ग आहे. ही कथा वाचावी किंवा ऐकावी, ऐकलं तरी तेवढंच फळ मिळतं. वाचल्यावर जसं फळ मिळतं तसं ऐकल्यावर सुद्धा फळ मिळतं. एखाद्या वेळेस आपल्याला वाचता नाही आलं किंवा काही अडचणीमुळे आपण कथा ऐकावी तर किमान पोथीची. आणि दुसरं म्हणजे काय, या अधिक महिन्यात आपण एक संकल्प करूया, दररोज थोडा वेळ देवासाठी द्यायचा. अधिक महात्मा पोथी वाचायचं किंवा ऐकायचं. कारण कधी कुठल्या रूपात भगवान पुरुषोत्तम आपल्या भक्तीवर प्रसन्न होतील हे कोणालाच माहीत नसते. आणि कदाचित आपल्या आयुष्यात एक सुंदर बदल घडेल. जय पुरुषोत्तम भगवान, जय श्री विष्णू.